क्रेझीएस्ट व्हिडिओ आहे हा माझ्या चॅनलचा। मी हसते बट मला खूप भीती वाटते। तुला सगळी फ्रीडम, तू काही कर, फक्त तू केसांसोबत काही करू नको। आणि मी 3 वर्षांपासून माझ्या केसांसोबतच एक्सपेरिमेंट करत चालली आहे। सो हे एव्हरीवन, गौरी पवार ब्लॉग्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप 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 जास्त म्हणजे एक्साइटिंग आहे आणि क्रेझीएस्ट व्हिडिओ आहे हा माझ्या चॅनलचा। मी काय बोलू मला कळत नाही आहे। ॲक्च्युली मी जराशी घाबरलेली आहे, मनातून एन्झायटी होती मला खूप जास्त। आणि आत्ताच मी तुम्हाला सांगणार नाही आहे, मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। बट मी तुम्हाला एक हिंट देऊ शकते की मी माझे हे हेअर्स खूप मिस करेल। मी माझे हेअर्स खरंच खूप मिस करणार आहे, खूप मिस करेल मी माझे हे हेअर्स। थँक्यू सो मच माय हेअर्स। एक वर्ड बोलणार होते मी आता, त्याने तुम्हाला लगेच कळून जाईल। हे बघा किती मोठे झालेत, म्हणजे कट नाही करणार आहे बट आणखी तुम्हाला क्रेझी म्हणजे कळालंच असेल मी काय करणार आहे। हे बघा, दिस इज माय बिफोर। तरी मी प्रॉपर असा बिफोर तुम्हाला लुक दाखवेल आणि फायनल लुकसाठी तुम्ही एक्सायटेड आहात का माझ्यासाठी? मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे। हा केस असा काय इकडे, हा केस इकडे काय असा। सो गाईज, असं प्रिटी रेडी होऊन मी चालले आहे। हे बघा कशी चालले आहे मी आता बाहेर। थोड्या वेळात तुम्हाला समजेलच की मी काय क्रेझीएस्ट गोष्ट करते आहे माझ्या लाईफची। येस गाईज, पूर्ण लाईफची क्रेझीएस्ट थिंग असणार आहे माझ्याकडे। खूप स्पेशल व्हिडिओ असणार आहे, मी फर्स्ट टाईम करते आहे। ओ माय गॉड, मी खूप जास्त एक्सायटेड आणि नर्वस पण आहे खूप जास्त। एक मिनिट, मला कॉल येतोय वहिनीचा। आणि मी आल बॅक। सो गाईज, मी इथे आली आहे प्रतिमाज मेकओव्हरमध्ये आणि सगळ्यात आधी मला इथे येऊन माझे हेअर्स म्हणजे चेक करत आहेत, ज्याने माझे हेअर्सची क्वालिटी कळेल। त्यानुसार समोरची पूर्ण ट्रीटमेंट मला एक्सप्लेन करेल, कुठला कलर काय। सो दिस इज बिफोर, आफ्टर मी दाखवेलच। सो गाईज, आधी हेअर वॉश होतो, इकडे सॉन्ग आहे त्यामुळे मी जास्त बोलू नाही शकत। बट आधी असणार आहे हेअर वॉश आणि त्यानंतर भरपूर वेळ असणार आहे हेअर कलर। अरे यार, मी सांगितलंच नाही ना की मी काय क्रेझीएस्ट गोष्ट करते आहे। सो गाईज, मी हेअर कलर करते आहे माझे। सो बघा तुम्ही कसा होतो काय। मला तर खूप जास्त भीती वाटते आहे कसं होणार आहे काय, बट बघू। मला खूप जास्त भीती वाटते आहे गाईज, मी तर स्टार्ट पण नाही केलं, मला आत्ताच भीती वाटते खूप जास्त। सो गाईज, मी या व्हिडिओमध्ये कमीत कमी 100 वेळा तरी बोलली आहे की मला भीती वाटते आहे। माझा फेस बघून घ्या, मला सिरियसली भीती वाटते आहे। तुमच्यासाठी नॉर्मल असू शकतं हेअर कलर, बट माझ्यासाठी बिलकुल नाही। मी फर्स्ट टाईम करते आहे। आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांचं म्हणणं असतं की तुला सगळी फ्रीडम, तू काही कर, फक्त तू केसांसोबत काही करू नको। आणि मी 3 वर्षांपासून माझ्या केसांसोबतच एक्सपेरिमेंट करत चालली आहे। सो त्यामुळेच मी एकदम सटल कलर चॉईस केला आहे आणि तो असणार आहे ब्राऊनमध्ये आणि खूप जास्त प्रिटी आउटपुट येणार आहे। सो तुम्ही पुढे व्हिडिओ कॅरी ऑन करा।
खूप जास्त भीती वाटते. मी हे केलं तर आहे, बट आता हे कसं दिसणार आहे काय मला काहीच आयडिया नाही आहे. मी सटल कलरच घेतला आहे, जसं फंकी एकदम असा कलर नाही घेतला आहे, ब्राऊनमध्ये घेतला आहे. बट मी हसते, बट मला खूप भीती वाटते आहे. हे बघा. सो चला बघूया आपण कसं टर्न आउट होतं हे काय. आणि नंदिनी माझ्यासाठी वेट करते गाईज ॲज युजल. येते मी अशी नाही येऊ शकत, म्हणजे तू जातीये पुन्हा. दिसतोय हेअर कलर? हो. कसं दिसतोय? असं म्हणजे थोडं ब्राउनिश. छान दिसतोय का? छान दिसतं. परत घ्या, माझं लक्ष नाही. अरे नाही नाही, जेन्युइन जे आहे ते. मी खूप एक्सायटेड आहे, मला बघायचं आहे कसं दिसतोय. सनलाईटमध्ये जाताल ना तेव्हा ते जास्त निघेल आणि वॉशेसमध्ये याच्यापेक्षा अजून जास्त. आर यू रेडी गाईज फॉर द फायनल लुक? गाईज माझा हेअर कलर झाला आहे आणि हे बघा किती मस्त झालं आहे. एकदम सटल आहे, जास्त दिसत नाही आहे. फर्स्ट टाइम केला आहे, सो मी सेफ साईड घेतली आहे. एकदम ब्राऊन, माझे खूप डार्क असे ब्लॅक होते. आणि हे बघा थोडंसं शाईन असं दिसत असेल तुम्हाला, इकडे लाईटमध्ये दिसत नाही आहे, इथे इथे बघा. सो असा मी हेअर कलर केलेला आहे फायनली आणि मी खूप जास्त हॅपी आहे. मला सिरियसली एवढी भीती वाटत होती कॉपीराईट येईल गाईज, मी घरी जाऊन गप्पा मारेल. आणि आत्ता काय झालं बघ गाईज, सांगू का? माझा बर्थडे आहे, सो नंदिनीने मला माझ्यापासून लपवून मला काहीतरी ऑर्डर केलं आहे आणि ते मला कळालं आहे. बट काय आहे ते सांग बरं. तसंही कळायलाच आहे ना, सांगून दे. हे बघा गाईज, आम्ही बाहेर असंच फिरतोय. अरे बापरे, बाहेर जास्त दिसतोय नंदिनी. आता केलंय म्हणजे दिसणारच. म्हणजे मला असं वाटतंय दिसाव पण आणि नाही पण दिसाव, मीच कन्फ्यूज आहे. दादा यायला टाइम आहे, सो आम्ही तोपर्यंत जातोय मिस्टर DIY. आणि इकडेच होतं ना रे, काय माहिती कुठे. गाईज आम्ही आलो आहे आता पाणीपुरी खाण्यासाठी मधुर मिलनमध्ये. नंदिनी पाणीपुरी